सासाचं बैलय ग कोड्यानं काम केलं तवा लागत्या गोड। तुम्ही ते सासूचं तर गीत म्हटलंच आहे, पण सुनांना पण वाईट वाटायला नको। त्यामुळं हे गीत यूट्यूबला पण टाकलं तर कमेंटद्वारे हेच होतं की आई तुम्ही सासूवरतीच गीत म्हटलं, सुनावरती नाही म्हटल्या। त्यामुळे दोन्ही पण गीत आईने जोडलेले होते। सुनबाईच्या हातात फोन, सासू करते घरात कामं। खरं तर प्रत्येक घरात ही परिस्थिती नसते, परंतु जिथं परिस्थिती आपण म्हणतो ना आपले पाची बोटं सारखे नाहीये, परंतु जिथं कुठं असं घडतं हे घडू नये म्हणून आईने गीताची रचना करेल। त्यामुळे आई ते गीत म्हणावं। सुनबाईच्या हातात फोन न सासू करते घरात काम, कलियुगाची रीत बाई उलटीच दिसती, कलियुगाची रीत बाई उलटीच दिसती, न हातात फोन सुन पलंगावर बसती, कलियुगाची रीत बाई उलटीच दिसती, हातात फोन सुन पलंगावर बसती। राजाला राणी सांगती गोठीन बलिली बाई मेकअपसाठी, राजाला राणी सांगती गोठीन बलिली बाई मेकअपसाठी, बलिली बाई मेकअपसाठी सासूबाई गॅसवर पोळ्या लाटी, कलियुगाची रीत बाई उलटीच दिसती, हातात फोन सुन पलंगावर बसती, कलियुगाची रीत बाई उलटीच दिसती, हातात फोन सुन पलंगावर बसती। वरण भात केलाय शिराग सासून आवरीलाय सरसरा, चिवडा बर्फी काढिली शेवान सुन म्हणे आत्याच्या हाताल चव, कलियुगाची रीत बाई उलटीच दिसती, हातात फोन सुन पलंगावर बसती। सासूबाई म्हणती जेवून घ्या न साचाच्या आत झाल्यात सुना, सासूबाई म्हणती जेवून घ्या न सासाच्या वय झाल्या सुना, कलियुगाची रीत ही उलटीच दिसती, हातात फोन सुन पलंगावर बसती, कलियुगाची रीत बाई उलटीच दिसती, हातात फोन सुन पलंगावर बसती। ह्या सासाचं बैलय ग कोड्यानं काम केलं तवा लागत्या गोड, ह्या सासाचं मंगलय बाई कोड्यानं काम केलं तवा लागत्या गोड, कलियुगाची रीत बाई उलटीच दिसती, हातात फोन सुन पलंगावर बसती, कलियुगाची रीत बाई उलटीच दिसती, हातात फोन सुन पलंगावर बसती। सासूला सांगता येईना कुठं धरली पंढरीची वाट, सासूला सांगता येईना कुठं धरली पंढरीची वाट, म्हणी एक इसरंतीची जागा तिथंच दिसती, हातात फोन सुन पलंगावर बसती, म्हणी एक इसरंतीची जागा तिथंच दिसती, हातात फोन सुन पलंगावर बसती, हातात फोन सुन पलंगावर